नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आज इंडिया आघाडीच्या वतीनं मध्यवर्ती बसस्थानक ते माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधींच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या। पर्यावरण शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापूर बसस्थानक ते माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलनही केलं। यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलनकर्त्यांनी सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणांनी बसस्थानक परिसर दणाणून सोडला। मोदी आणि शहांचं हे हुकुमशाही सरकार आहे, परंतु जनतेचा आवाज भाजप सरकार दडपू शकत नसल्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी दिलाय। देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई ही 2 दिवसापूर्वी सुरू झाली आहे। सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं ही देशातली दुर्दैवी घटना आहे। या देशामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं हे हुकुमशाहीचं सरकार आहे आणि म्हणून या ठिकाणी लाठीचार्ज जरी केला असता तरी हा जो जनतेचा आवाज आहे हे भारत सरकार दडपू शकणार नाही आहे। दरम्यान आंदोलनाचा वाढता रोष पाहून पोलिसांनी काही वेळानं आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं। यावेळी झालेल्या धरपकडीमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती। या आंदोलनात अतुल दिघे, दिलीप पवार, बाबूभाई कदम, सतीशचंद्र कांबळे, दगडू भास्कर, तौफिक मुल्लाणी, शीतल पाटील, रघु कांबळे यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।